हॅलो गाईज, आता मी चालले त्र्यंबकेश्वरला. त्याच्यासाठी मी आता निघाले. रात्रीची वेळ होती म्हणून जेवण करायला आम्ही बाहेर थांबलो. बाहेर थांबल्यानंतर गेलो आकाश वेज रेस्टॉरंटमध्ये. हा एवढा मोठा होता, खूप जास्त मोठा, आणि याचा ॲम्बियन्स पण खूप जास्त चांगला होता. पण जेवढा मोठा रेस्टॉरंट होता तेवढीच लंबी लाईन पण होती. मग म्हणलं आज इथं जेवण होणार नाही, त्याच्यापेक्षा बेटर आहे आम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ. मग आम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि नंतर मग जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. मग दुसऱ्या सकाळी मी मस्त तयारी करून निघाली दर्शनासाठी. मग दर्शनाची एवढी लंबी लाईन बघून पागलच झालो. मग त्याच्यानंतर लाईन लागली, मग आमची फोटो काढले आणि फोटो अशी कॅन्डिड काढली तुम्ही बघूच शकता. त्याच्यानंतर मग फुल घेतलं आणि नंतर लागली दर्शनाच्या लाईनमध्ये. आणि दर्शनाची लाईन पण खूप जास्त लंबी होती. 7 घंटे लागल्यानंतरही काही नंबर आला नाही. त्याच्यानंतर एवढी लंबी लाईन होती. मग आम्ही काय टी व्हीमधून मुखदर्शन केले. मुखदर्शन केल्यानंतर मग पुन्हा समोर गेलो आणि समोर गेलो, खाली पूर्ण पाणी होतं. मग आम्ही समोर गेलो. समोर जाऊन मग फायनली आमचे झाले दर्शन. दर्शन झाल्यानंतर मग असंच वाया कुठं जाऊ देणार ना. मग आम्ही काढले व्हिडिओज, खूप सारे व्हिडिओज काढल्यानंतर मग निघालो मंदिराच्या बाहेर. बाहेर निघाल्यानंतर एवढा सुंदर नजारा होता, एवढी सुंदर, अप्रतिम. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो परत, आणि परत जाताना चकली खाल्ली आणि मग निघालो घरी.